हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आज आपण सगळ्यात इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहे तुमचा फार्मसीचा. तो म्हणजे हीट इंटरचेंजर अँड एक्सचेंजर. ठीक आहे, हे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं जातात. ठीक आहे, मी तुम्हाला मागच्या टॉपिकमध्ये जस्ट क्वेश्चन सांगितले होते की हीट ट्रान्सफर तुमचं जे फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगचं जे 3rd सेमिस्टरचं आहे बघा, त्यामध्ये तुम्हाला विचारले गेलेत क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून, कारण की भरपूर वेळेस विचारला गेला हा क्वेश्चन. जस्ट तुम्हाला क्वेश्चन विचारला होतो की राईट शॉर्ट नोट ऑन हीट इंटरचेंजर किंवा हीट एक्सचेंजर, किंवा दोघांचा डिफरन्स विचारला जाऊ शकतो, किंवा जसं विचारलं होतं की और म्हणून की सेल अँड ट्यूब हीट एक्सचेंजर काय आहे, व्हॉट इज सेल अँड ट्यूब हीट एक्सचेंजर. ठीक आहे, त्यावरती पण एखादा टॉपिक विचारला होतो. मग एकच आहे सगळे, पण आपण क्वेश्चन कशा प्रकारे विचारत होते ते बघतोय. ठीक आहे, एक आहे तुमचा ॲप्लिकेशन किंवा मेकॅनिझम ऑफ द हीट ट्रान्सफर वगैरे. ठीक आहे, आज आपण डिस्कस करणार व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, कन्फ्युजन असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि हो फ्रेंड, चॅनलला सबस्क्राईब देखील करा, म्हणजे काही तुम्हाला न्यू व्हिडिओ मी जे अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळणार. आणि व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. ठीक आहे, आता बघा हीट इंटरचेंजर आणि हीट एक्सचेंजर नेमकं काय. ठीक आहे, मी तुम्हाला क्वेश्चन दाखवला आहे कशा प्रकारे विचारलं होते, पण आपण डिस्कस केलं आहे. आता नेमकं जे हीट इंटरचेंजर आहे, मोस्ट ऑफ करून हीट इंटरचेंजरवर एवढं काय विचारलं जात नाही, पण एक्सचेंजरवर मोस्ट ऑफ करून क्वेश्चन असतो. पण डिफरन्स केसमध्ये आपण बघितलं की डिफरंट विचारलं जाऊ शकतो कदाचित. ठीक आहे, त्यामध्ये हीट इंटरचेंजर म्हणजे काय, नेमकं कसं आहे ते आपण डिस्कस करूया. हीट इंटरचेंजर लेस कॉमनली यूज, याचा जास्त करून ह्या टर्मचा यूज होत नाही. का म्हणून, कारण की ट्रान्सफर ऑफ द हीट बिटवीन द 2 or more फ्लुइड असतात विथ इन द सेम सिस्टीममध्ये, पण त्यांचे काय चान्सेस, त्यांची पॉसिबिलिटी काय असते की मिक्सिंग अँड इंट्रॅक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. ठीक आहे, ते दोघांमध्ये मिक्सिंग होऊ शकतात. आता तुम्ही जेव्हा आपण बघणार पुढे तेव्हा तुम्हाला इझी लक्षात येईल शेल वगैरे त्याच्यामध्ये. आता बघा, ही तुमची जस्ट आपण हे करूयात, ही तुमची फ्लुइड आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही जसं सांगू शकता की याच्यामध्ये क्लोड फ्लुइड जातं आहे आणि याच्यामध्ये तुमचं आलं हॉट फ्लुइड जातं. ठीक आहे, मग यांच्यामध्ये म्हणजे दोघी मिक्सिंग होण्याचे चान्सेस असू शकतात. ठीक आहे, आता बघा, हे हॉट फ्लुइड जे आहे ते काय करेल, हे जर जास्त हॉट असेल तो काय करेल, कोल्ड फ्लुइडला काय करेल, हॉट करण्याचा प्रयत्न करतंय. म्हणजे पुढे आपण बघणार डिस्कस करणार तर इझिली लक्षात येईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की नेमकं हीट एक्सचेंजर आणि इंटरचेंजर काय. तर तुम्ही सांगू शकतात की हीट बिटवीन द 2 or more फ्लुइड विथ इन द सेम सिस्टीम अलाउ द पॉसिबिलिटी ऑफ द फ्लुइड मिक्सिंग अँड इंट्रॅक्शनचे जास्त सांगतात. ठीक आहे, हीट एक्सचेंजर हे तुमचे दोघी पण काय डिव्हाइस आहे. इंटरचेंजर एक्सचेंजर हे काय तुमचं डिव्हाइस आहे, जनरल डिव्हाइस आहे. व्हाईल द हीट इंटरचेंजर आर स्पेसिफिक टाईप ऑफ द हीट एक्सचेंजर, त्याचाच टाईप आहे हीट एक्सचेंजरचा. ठीक आहे, आता नेमकं हीट एक्सचेंजर म्हणजेच काय. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला जर बेसिक आहे, तुम्हाला पुढे जेव्हा आपण हे करणार ना तेव्हा इझिली लक्षात येईल, कन्फ्युजन होऊ नका. आता हीट एक्सचेंजर म्हणजेच काय, तर जी काय करणार आहे तुमची एक्सचेंजवर लक्षात ठेवा की एक तो काय करणार आहे, हीट तुमची काय करणार आहे, ट्रान्सफर करण्याचं काम करणार आहे. काय करणार आहे, ट्रान्सफर. एक्सचेंज आपण बोलतो ना, एक्सचेंज करण्याचं काम करणार आहे. ठीक आहे, हे काय तुमचे डिव्हाइस आहेत. ठीक आहे, अ हीट एक्सचेंज इज द डिव्हाइस डिझाईन टू ए ट्रान्सफर हीट बिटवीन 2 or more फ्लुइड, मध्ये लिक्विड गॅसेस और बोथ असू शकतं. ठीक आहे, विदाऊट मिक्सिंग देम, त्याच्यामध्ये मिक्सिंग होणार का, नाही होणार. ठीक आहे, नेक्स्ट तुम्ही सांगतो की सम मोस्ट कॉमनली यूज इन द हीट एक्सचेंज ॲज फॉलो. आता कुठले आहेत त्याच्यामध्ये टाईप कुठले, आणि हे तुम्हाला टाईप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एक की तुमचा शेल अँड ट्यूब हीट एक्सचेंजर. आताच बघितला, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन आहे, विचारला जातो. ठीक आहे, सेकंड म्हणजे डबल पाईप हीट एक्सचेंजर आहे. थर्ड आहे तुमचा प्लेट हीट एक्सचेंजर आहे. ठीक आहे, आता बघा, जस्ट तुमचं आता ज्या प्रकारे तुम्हाला दाखवलं मी कोल्ड हॉटचं फ्लुइडचं कोल्डमध्ये कसं कन्व्हर्शन होतं. ठीक आहे, आता इट इज द बोर्ड टर्म इज द अप्लाइड टू द वाईट व्हरायटी ऑफ द डिव्हाइस यूज इन द इंडस्ट्रीमध्ये याचा मोस्ट ऑफ करून यूज होतो. त्याचे काही टाईप आहेत, ते म्हणजे हीट एक्सचेंजरचे. ओके, हे डिव्हाइस नाही मिळत, हे डिव्हाइस होते हीट एक्सचेंजर आणि इंटरचेंजर. हे काय त्याचे टाईप आहेत. ठीक आहे, बेस्ड ऑन द फ्लो मॅनेजमेंट. मग फ्लो मॅनेजमेंट पॅरल फ्लो आहे, काउंटर फ्लो आहे, एक तुमचा क्रॉस फ्लो आहे. ठीक आहे, आता क्रॉस फ्लो पॅरल फ्लो काय आहे ते बघूया. आता बघा, ही तुमची काय जर दिली हीट एक्सचेंजरची डायग्राम दिली. ठीक आहे, आता बघा, जी पॅरल फ्लो आहे म्हणजेच काय की तुमच्याकडे जी सेटअप केलेलं असणार आहे तुमचा हॉट आणि कोल्ड
जे पण फ्लुइड आहे, आता सपोज याच्यामध्ये तुमचा कोल्ड आहे बरोबर की नाही, हा कोल्ड आहे आणि हा तुमचा काय हॉट फ्लुइड आहे, ठीक आहे. हे दोघं बघा सेम डायरेक्शनने जात आहेत बरोबर की नाही, सेम डायरेक्शन आहे म्हणजे तुम्ही काय ना पॅरल म्हणणार, याला काय ना पॅरल फ्लो म्हणणार, ठीक. आता काउंटर फ्लोमध्ये काय होणार, दोघी पण बघा दोघांची डायरेक्शन कशी आहे, तुमची कोल्ड फ्लूची ह्या साईडला डायरेक्शन, याची ह्या साईडला, म्हणजे काय अपोजिट डायरेक्शन बरोबर की नाही. हीट एक्सचेंजर इट इज अ हॉट फ्लूइड आणि कोल्ड फ्लूइड ट्रॅव्हल इन द अपोजिट डायरेक्शन, बघा दोघी पण अपोजिट डायरेक्शनला आहे, म्हणजे तुम्ही काय ना काउंटर फ्लो म्हणणार, ठीक आहे. क्रॉस फ्लो, आता क्रॉस फ्लोमध्ये काय होईल, एक तुमचा परपेंडिक्युलर असणं, एक पॅरल असणं, बघा कशा प्रकारे की तुमचा अनदर टाईप ऑफ द फ्लो मॅनेजमेंट वेअर द वन फ्लो इन द परपेंडिक्युलर, या बघा एक तुमचा ह्या प्रकारे तुमचा परपेंडिक्युलर फ्लो होतोय आणि अनदर ह्या प्रकारे होतोय, कळतंय. हे दोघी पण कसे झाले क्रॉस झाले, दोघी पण कसे झाले क्रॉस फ्लो झाले, ठीक आहे. एवढंच होतं ह्या पार्टमध्ये. आता नेक्स्ट तुमचा इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे शेल ट्यूब हीट एक्सचेंजर. आता शेल आणि ट्यूबवर लक्षात ठेवा, शेल म्हणजे काय, एखादी तुमची ट्यूब असणार आहे आणि म्हणजे नॉर्मली तुमच्याकडे सिलेंडरसारखं असणार आहे आणि ट्यूब म्हणजे तुमची जी नॉर्मली ट्यूब असते ती डायग्राममधून तुम्हाला लक्षात येईल, ठीक आहे. आधी नेमकं शेल अँड ट्यूब काय सांगतोय ते बघून घेऊया. शेल अँड ट्यूब हीट एक्सचेंजर इज ए कॉमन डिव्हाइस, हा काय आहे तुमचा कॉमन डिव्हाइस आहे इन मेनी इंडस्ट्री टू ट्रान्सफर हीट बिटवीन टू लिक्विड आपण कुठलं बघितलं, कोल्ड आणि हॉटच बघतोय ना, तर ते तुमचे जे लिक्विड आहे ते म्हणजे मोस्ट ऑफ करून याचं काय काम आहे की ट्रान्सफर करण्याचं काम आहे, ठीक आहे. त्याचं वर्किंग कसं होतं, प्रिन्सिपल कसं होतं ते आपण बघणारच आहे, ठीक आहे. आता नेमकं प्रिन्सिपल काय आहे, ओके सॉरी प्रिन्सिपल बघून घेऊया. द सेल अँड ट्यूब हीट एक्सचेंजर ऑपरेट इन द प्रिन्सिपल ऑफ हीट ट्रान्सफर थ्रू द कन्व्हेन्शन अँड कंडक्शन प्रोसेस. कुठली कन्व्हेन्शन आणि कंडक्शन प्रोसेस, नेमकं कन्व्हेन्शन आणि कंडक्शन प्रोसेस काय हे तुम्हाला माहिती, हे काय तुमच्याकडे ट्यूब आहेत बरोबर की नाही, हे ट्यूब आहेत ना ब्ल्यू कलरचे, आणि हे जे दिसत आहेत ते तुमचे काय सिलेंडर म्हणजे शेल आहे तुमच्याकडे, काय हे शेल आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये सपोज तुमचं जर हॉट असणार आहे, काय असणार आहे हॉट फ्लूइड जे असणार आहे ते ह्याला काय करेल तो, आता ही जर मेटलची असेल तुमची ट्यूब जर मेटलची असेल तर याच्यामध्ये जर कोल्ड असेल तर तो काय करेल इथून कंडक्शन म्हणजे जस्ट काय होईल ही ट्यूबला तो गरम करेल बरोबर की नाही, हॉट होईल बरोबर की नाही. आणि जेव्हा ते मध्ये जाईल लिक्विडच्या याच्यामध्ये जाईल, जेव्हा ते लिक्विड गरम होण्याचा प्रयत्न होईल तेव्हा ती काय होईल कन्व्हेन्शन प्रोसेस होईल, म्हणजे याला तुम्ही काय कन्व्हेन्शन आणि कंडक्शन प्रोसेस होते. जेव्हा मेटलला हीट करतो तेव्हा काय कंडक्शन प्रोसेस होते, जेव्हा तुम्ही लिक्विडला हीट करतो तेव्हा काय होतं कुठली गोष्ट होते कन्व्हेन्शन प्रोसेस होते. दोघं पण कळलं आहे तुम्हाला. इट अलाउड द हीट एक्सचेंज बिटवीन द टू फ्लूइड, हॉट आणि कोल्ड होऊ शकतो विदाऊट मिक्सिंग देम, दोघांमध्ये मिक्सिंग होणार का नाही, ठीक आहे. कुठल्या पण याच्यात तुमचं हॉट आणि कोल्ड असू शकतं, ठीक आहे. वन फ्लूइड फ्लो थ्रू द ट्यूब अँड अदर ओव्हर द ट्यूब विथ इन द शेल. आता याच्यामध्ये तुमचं हॉट दिलेलं असेल, याच्यामध्ये तुमचं कोल्ड दिलेलं असेल, ट्यूब ही आहे आणि ही शेल आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही सांगू शकता स्पेसिफिक टाईप त्याचे कंस्ट्रक्शन कशा प्रकारे केले ते बघून घेऊया. शेल म्हणजेच काय, अ सिलेंड्रिकल वेसल दॅट कंटेन द ट्यूब बंडल. आता याला काय म्हणतात तुम्ही शेल म्हणतात, ठीक आहे. म्हणजे ही कशी आहे तुमच्या सिलेंड्रिकल आहे, दिसतंय की नाही सिलेंड्रिकल वेसल त्या प्रकारे दिसतं तुम्हाला बंडल टाईपमध्ये, ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगू शकता की ट्यूब म्हणजेच काय, आता सांगितलं तुम्हाला की सेट अ स्मॉल डायमीटर ए ट्यूब प्लेस इन द इनसाइड द शेल. ह्या शेलच्यामध्ये ही काय तुमच्याकडे ट्यूब आहे बरोबर की नाही, स्मॉल डायमीटरची कळतंय, या सगळ्या ट्यूब आहेत तुमच्या ब्ल्यू कलरच्या आधी लाईट त्या ट्यूब आहेत, ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही सांगितलं ट्यूब शीट म्हणजेच काय प्लेट दॅट द होल्ड द ट्यूब इन द बोथ एट फिलिंग दे. आता बघा ही ट्यूब शीट आहे ती काय करते, याला काय करते म्हणजे याचं होल्डिंगचं काम करते. ह्या सगळ्या ट्यूबला काय ते बांधून ठेवले ह्या प्रकारे, ठीक आहे, बंद करून ठेवले, ठीक आहे. ह्या प्रकारे तुम्ही सांगू शकता. बफल्स म्हणजेच काय की प्लेस विथ इन द शेल टू डायरेक्ट फ्लूइड फ्लो, इन्क्रीज द टर्बुलन्स अँड इम्प्रूव्हिंग द हीट ट्रान्सफर. आता बघा हे जे काय आहे तुमच्याकडे बफल्स आहेत, ठीक आहे. म्हणजे हा काय करतो एक प्रकारचं डायरेक्शन देण्याचं काम आहे. जर सपोज तुमचं जर इथून फ्लूइड येत असेल तर इथून काय होईल याची डायरेक्शन चेंज होईल बरोबर, इथून मग इथून ट्रान्सफर होईल इथून ह्या प्रकारे, म्हणजे हे काय करतो एक प्रकारचा तो काय करतोय तुमच्याला डायरेक्शन दाखवतो, डायरेक्शन ऑफ द फ्लूइड बरोबर. टर्बुलन्स होतं इम्प्रूव्हिंग द हीट ट्रान्सफरसाठी, ओके. नेक्स्ट तुम्ही सांगते नॅजल्स म्हणजेच काय की प्रोव्हाइड द इनलेट अँड आउटलेट फॉर द बोथ शेल ट्यूब साईड फ्लूइड. तुम्ही सांगू शकता की जे तुमच्याले आउटलेट आणि इनलेट दिलेत बघा, हे ट्यूबचे आउटलेट आणि इनलेट जे दिले शेल इनलेट, ठीक आहे, हे काय तुमच्याले एक प्रकारचे नॅजल्स आहेत, ठीक आहे. आता ते वर्किंग कशा प्रकारे करतं ते बघून घेऊया. वर्किंगमध्ये काय होणार याच्यामध्ये
की वन फ्लूइड फ्लो इनसाइड द ट्यूब व्हाईल द अदर फ्लूइड आउटसाइड द ट्यूब, दॅट इज द इनसाइड द शेल. तुम्हाला माहिती आहे तुम्ही शेलमध्ये बघितलं की एक तुमची कशी होते फ्लूइड काय होते इनसाइड होते आणि एक तुमची काय आउटसाईडला, बरोबर की नाही. हे बघा ही सगळी इनसाइडला तुमची फ्लो होते, ही आउटसाईडला होते. तर तुम्ही ते सांगू शकतात की जस्ट वन शेल इट इज द इनसाइड आणि अदर इट इज द आउटसाइड शेल. द हॉट फ्लूइड ट्रान्सफर टू द हीट. आता हॉट जी फ्लूइड असेल ती काय करेल ट्रान्सफर करेल कशामध्ये, कोल्ड फ्लूइडला काय करेल ती जस्ट वॉल ऑफ द ट्यूब त्याला काय होईल जस्ट हॉट करण्याचा प्रयत्न करणार करते. हा पण तोच आहे हॉट फ्लूइड ट्रान्सफर टू द हीट, द कोल्ड फ्लूइड थ्रू द वॉल्स ऑफ द ट्यूब. हीट एक्सचेंज ऑकर ड्यू टू द टेम्परेचर. टेम्परेचर काय करतो तो एक्सचेंज करतो बिटवीन द टू फ्लूइडमध्ये करतो आहे हॉट आणि कोल्ड जे. ठीक आहे, तर इझी लक्षात येईल. ॲप्लिकेशन काय काय त्याच्यावाले तुम्हाला माहिती की आता जर हीट ट्रान्सफरचा जो पण तुमचा मेन इम्पॉर्टंट आला ज्याचा त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन तुमचं काय पॉवर प्लांटमध्ये तुमचं यूज होतो किंवा केमिकल रिॲक्शनमध्ये तुमच्या काही रिॲक्शन असतात ज्या हिटिंगच्या असतात कूलिंगच्या असतात त्याच्यामध्ये पण तुमचा ॲप्लिकेशनमध्ये यूज होतो, बरोबर की नाही. एक हे तुमचा HVAC सिस्टीम तुम्ही त्याला सांगू शकता की हिटिंग युटिलायझेशन ऑफ द एअर कंडिशनर सिस्टीम तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, ह्या प्रकारे त्याचे काही ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ते म्हणजे हाय इफिशियन्सी आहे, हाय ड्युरेबिलिटी आहे, लो मेंटेनन्स आहे. ठीक आहे, त्याच्यावाली एकदम ॲक्युरेट वगैरे तुम्ही व्हॅल्यू वगैरे काढू शकता. ठीक आहे, डिसॲडव्हान्टेजेस म्हणजेच काय की हा खूप कॉस्टली आहे आणि याच्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे पेस रिक्वायरमेंट खूप जास्त लागते. खूप मोठे इन्स्ट्रुमेंट असेल तर जागा पण तशीच जास्त आहे आणि कॉम्प्लेक्सिटी आहे. एवढंच होतं ह्या टॉपिकमध्ये. तुम्हाला काय कन्फ्युजन असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.